धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना 300 कोटींचा भ्रष्टाचार. भारतीय किसान संघाचं पत्र वाल्मिक कराडनं अधिकाऱ्यांसमोर फाडलं. सुरेश धस यांचा दावा. कृषी मंत्री असताना धनंजय मुंडेंनी बदल्या आणि पदोन्नती प्रकरणामध्ये 100 कोटींचा भ्रष्टाचार केला. मुंडेंच्या कार्यकाळामध्ये बदल्यांसाठी 60,000पासून 5 कोटींपर्यंत रेट. सुरेश धसांनी पत्रकार परिषदेमध्ये रेट कार्ड वाचलं. धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना कृषी साहित्य खरेदी प्रकरणामध्ये भ्रष्टाचार. मुख्यमंत्र्यांची परवानगी न घेता 342 कोटी रुपयांची खरेदी केली. भाजपा आमदार सुरेश धस यांचा आरोप. मंत्रिमंडळाच्या परवानगीविनाच धनंजय मुंडेंनी पैसे वर्ग करण्याचे आदेश दिले. दमानी यांचा मुंडेंवर 200 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप. प्रस्ताव मंजूर झालाच नसल्याचा दमानी यांचा दावा. खोट्या कागदपत्रांच्या आधारे दमानी यांचा आक्षेप. कॅबिनेटमध्ये कृषी विभागामधली खरेदी आणि थेट पुरवठ्याला मान्यता. दमानी यांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण. धनंजय मुंडेंना बेल्स पाल्सी नावाच्या आजाराचं निदान. बेल्स पाल्सी आजारामुळे मला सलग 2 मिनिटंही बोलता येत नाही, म्हणून जनता दरबार आणि कोणत्याही बैठकीला उपस्थित नव्हतो. धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण. राष्ट्रवादीच्या मुंबईमधल्या एकाही जनता दरबाराला धनंजय मुंडेंची हजेरी नाही. 6 आठवडे उलटले तरी मुंडेंचा एकही जनता दरबार नाही. दरम्यान अजित पवारांकडून राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांना पक्ष कार्यालयामध्ये जनता दरबार घेण्याच्या सूचना. करुणा मुंडे 3 मार्चपासून आझाद मैदानावर उपोषणाला बसणार. निवडणुकीच्या वेळेला शपथपत्रामध्ये माहिती लपवली. पुरावे देऊनही मुंडेंचा राजीनामा का घेतला जात नाही, करुणा मुंडेंचा सवाल. मुंडे पैसा, पद आणि राजकारणाला हपापलेला माणूस. मुंडेंना लोकांशी देणंघेणं नाही, फक्त पैसा आणि पद इतकंच त्यांनी कमावलं. जरांगेंची प्रतिक्रिया. तर कराडकडे असलेल्या पैशांवरून चौकशी झाली पाहिजे, जरांगेंची मागणी. आरोपींना सहकार्य करणाऱ्यांना 6 आरोपी करणं गरजेचं होतं. आरोपीचा मोबाईल सापडत नाही. धनंजय मुंडेंकडे मोबाईल दिला का याची चौकशी झाली पाहिजे होती, जरांगेंची प्रतिक्रिया. मनोज जरांगे आज मस्साजोगच्या दौऱ्यावर येणार. तर एसआयटीमध्ये 2 अधिकाऱ्यांची नेमणूकही होईल, धनंजय देशमुखांची माहिती. महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग. हत्या प्रकरणामध्ये 50 जणांची झाडाझडती. 21 ऑक्टोबर 2023 रोजी महादेव मुंडेंची परळीमध्ये झाली होती हत्या. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर. सत्र न्यायालयामध्ये अपील करण्यासाठी 30 दिवसांची मुदत. 1995च्या फसवणूक प्रकरणामध्ये कोकाटे बंधूंना 2 वर्षांचा कारावास आणि 50,000चा दंड. माझ्या राजीनाम्याची मागणी होऊ शकते, मात्र न्याय मागण्यासाठी हायकोर्टामध्ये जाणार, कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंची प्रतिक्रिया. सरकारमध्ये भ्रष्ट मंत्र्यांची टोळी. माणिकराव कोकाटेंनी बनावट कागदपत्र तयार करून फसवणूक केली, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची प्रतिक्रिया. कोकाटेंबाबत सरकार निर्णय घेईल असं वाटत नाही. कोकाटेंनी नैतिक जबाबदारी म्हणून बाजूला होणे गरजेचं, अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया. एखाद्यानं मत मांडलं म्हणून विसंवाद होण्याचा प्रश्न नाही. राऊत संकुचित विचार करणार नाहीत. शिंदेंच्या सत्कारावरून राऊत पवारांकडून वादावर पडता. शरद पवार आमचे महाजी शिंदे. राऊतांकडून शरद पवारांच्या सेनापती असा उल्लेख आणि उपमा. दिल्लीमधल्या कार्यक्रमात संजय राऊतांचं वक्तव्य. दिल्लीमध्ये आजपासून 98वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन. पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार. दिल्लीमधल्या मराठी साहित्य संमेलनाला सरकारकडून 2 कोटी रुपयांची अतिरिक्त मदत. साहित्य रसिकांचा वाढणारा खर्च पाहता मुख्यमंत्र्यांकडून निधी मंजूर. बैठकीआधी मंत्र्यांना महसूल विभागाची परवानगी बंधनकारक. बैठकीला जिल्हाधिकारी व्हीसीद्वारेच उपस्थित राहतील. जिल्हाधिकाऱ्यांची मंत्रालय वारी टळणार. राज्यामधील अनेक जिल्हा बँका पुन्हा एकदा अडचणीत. कर्जमाफीच्या आशेमुळे शेतकऱ्यांची कर्ज भरण्याकडे पाठ. सर्व जिल्हा बँकांमध्ये 28,606 कोटींची थकबाकी. एकनाथ शिंदेंना जीव मारण्याची धमकी. अज्ञात व्यक्तीकडून शिंदेंची गाडी बॉम्बनं उडवण्याचा धमकीचा मेल. आम्ही धमक्यांना घाबरत नाही, एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. एकनाथ शिंदेंना जीव मारण्याची धमकी प्रकरणी एक संशयित ताब्यात. अज्ञात व्यक्तीकडून शिंदेंची गाडी बॉम्बनं उडवण्याचा धमकीचा मेल. मेरी कुर्सी छिनी गई. चंद्रपुरातील कार्यक्रमात सुधीर मुनगंटीवारांचं वक्तव्य. एप्रिल किंवा मे मध्ये मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लागण्याची शक्यता. विधानसभा निवडणुकीच्या वेळेला जी चूक झाली ती पुन्हा होणार नाही याची काळजी घ्या, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना. मी धक्का पुरुष. कोण किती धक्के देतंय ते बघूया, मात्र यांना असा धक्का देणार की पुन्हा दिसणार नाहीत. उद्धव ठाकरेंचा शिंदेच्या शिवसेनेवर हल्लाबोल. सर्व टायगर आता महायुतीमध्ये आलेले आहेत. त्यांच्याकडे कोण आहे ते दुर्बिणीनं बघावं लागेल. दरेकरांची ठाकरेंवर टीका. मालेगावातील जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याच्या प्रकरणी 3 संशयितांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. निलंबित नायब तहसीलदार धारणकर आता सह आरोपी. वक्फ नावाचं हिरवं संकट आलं आहे. वक्फ बोर्डाप्रमाणे सनातन बोर्ड तयार करावा, नितेश राणेंचं वक्तव्य. हिंदू धर्माचे मालक आम्हीच असं काहींना वाटतं. आम्ही कुठल्याही पक्षामध्ये असलो तरी हिंदू धर्म सोडला नाही. केंद्रात आणि राज्यात सरकार असताना हिंदू आक्रोश मोर्चे काढावे लागतात. भास्कर जाधवांची भाजप नेत्यांवर टीका.
पक्षभेद विसरून आम्ही एकत्र राहू हा संकल्प करण्याचा दिवस. आमच्यामध्ये राजकीय कटुता नाही. कोकणामध्ये सर्वपक्षीय आमदार आणि मंत्री एकाच मंचावर आल्यानंतर सामंत यांची प्रतिक्रिया. जनता दरबारमध्ये पालघरमधील टायर कंपनीविरोधात गणेश नाईक आक्रमक. स्थानिकांच्या तक्रारीनंतर पालकमंत्री गणेश नाईक आक्रमक. लवकरच कारवाई करून अहवाल सादर करण्याचे आदेश. 24 फेब्रुवारीला ठाणेकरांसाठी जनता दरबार असून प्रत्येक तालुक्यामध्ये जनता दरबार घेणार. राज्यामधील प्रत्येक मंत्र्यानं जनता दरबार घ्यावा. मंत्री गणेश नाईकांचं आवाहन. पक्ष संघटनेच्या माध्यमातून काय करणार त्याचा लवकरच निर्णय होईल. काही महत्वाचे बदल होतील. बाळा नांदगावकरांची माहिती. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंकडून कशेडी बोगद्याची पाहणी. कशेडी बोगद्याचं काम मार्च अखेरपर्यंत पूर्ण करा. शिवेंद्रराजे भोसलेंच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना. संभाजीनगरमध्ये शिवजयंतीच्या मिरवणुकीमध्ये गुंड विष्णोईचे फोटो झळकवणाऱ्या तरुणाला पोलिसांकडून अटक. विशाल पवार असं अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव. टोरेस प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून एकाला नवी मुंबईतून अटक. सुमारे 13 कोटी 48 लाखांचा ब्लॅक मनी व्हाईट केल्याचा आरोप. आरोपी लल्लन सिंहला 25 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी. होळीनिमित्त कोकणामध्ये जाणाऱ्यांसाठी विशेष रेल्वे गाड्यांचं नियोजन. गर्दी लक्षात घेता मध्य आणि कोकण मार्गावरून विशेष गाड्या चालवण्याचं नियोजन. पश्चिम रेल्वेकडून 3 दिवस आधीच अनारक्षित तिकीट काढण्याची सुविधा उपलब्ध. सर्व अनारक्षित तिकीट प्रणाली यूटीएस खिडकीवर उपलब्ध आहे. मुंबईच्या तापमानामध्ये पुन्हा वाढ. शहरामध्ये 36 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. हवामान विभागाची माहिती. रेल्वे परिसर अस्वच्छ करणाऱ्या प्रवाशांच्या विरोधात पश्चिम रेल्वेकडून कारवाई. पान आणि गुटखा खाऊन थुंकणाऱ्या प्रवाशांना 500 रुपयांचा दंड. प्रवाशांकडून 6 लाख दंड वसुली. नवी मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प 25 फेब्रुवारीला सादर होणार. पालिकेमध्ये समाविष्ट केलेल्या 24 नवीन गावांसाठी किती निधी दिला जाणार याकडे लक्ष. पुणे शहरामध्ये जीबीएसचा आणखीन एक रुग्ण आढळला. शहरामध्ये एकूण 183 जणांना जीबीएसची लागण. पुण्याच्या भोरमध्ये रस्त्याच्या कामाचा आमदार शंकर मांडेकरांकडून आढावा. महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत शंकर मांडेकरांची बैठक. रस्त्याचं काम तातडीनं पूर्ण करण्याचे निर्देश. खासगी पाणी शुद्धीकरण प्रकल्पांसाठी महापालिकेकडून नियमावली. मात्र व्यावसायिकांकडून परस्पर आरोप प्रकल्प सुरू. जीबीएसमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. पुण्यामधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी रिंग रोडची कनेक्टिव्हिटी वाढवणार. रिंग रोडला जोडणारे 15 महत्वाचे इंटरचेंज विकसित करणार. यामुळे वाहतूक कोंडी कमी होण्याचा दावा. पुण्यामध्ये कर्कश आवाजाचे सायलेन्सर लावलेल्या बुलेटवर कारवाई. 22 बुलेट गाड्या पोलिसांनी घेतल्या ताब्यात. कोल्हापूरमध्ये जीबीएसचा तिसरा बळी. शहरातील 80 वर्षाच्या वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू. शासकीय रुग्णालयामध्ये उपचार घेणाऱ्यांची जीबीएस रुग्णांची संख्या 12वर. परभणीमधील खासगी बाजारपेठेमध्ये तुरीला 6,700 रुपयांचा दर कमी झाल्यानं शेतकरी हवालदिल. नाफेडकडून खरेदी लवकरच सुरू होणार. तूर विक्रीसाठी नोंदणी करण्याचं शेतकऱ्यांना प्रशासनाचं आवाहन. रब्बी हंगामामध्ये टोमॅटोची सरासरीपेक्षा जास्त लागवड. टोमॅटोला प्रति किलो 5 रुपये भाव. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल. नांदेड जिल्ह्यामध्ये बदलत्या वातावरणाचा आंब्याच्या मोहराला फटका. 15 दिवसांपासून जिल्ह्यामध्ये उष्णतेमध्ये वाढ. परिणामी आंब्याचा मोहर गळतीला सुरुवात. आंबा उत्पादक शेतकरी हैराण. गोदावरी नदीमधील स्वाभिमानी संघटनेचं उपोषण रात्री उशिरा स्थगित. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी सुरू होतं उपोषण. प्रशासनाच्या विनंतीनंतर उपोषण स्थगित. परभणीमध्ये कापसाला 7,250 रुपयांचा दर. अंतिम वेचणी करून बाजारामध्ये कापूस विक्रीकडे शेतकऱ्यांचा कल. गोंदियाच्या देवरी शहरामध्ये शाळेमध्ये शिक्षकाकडून महिलेचा विनयभंग. सहकारी शिक्षकाच्या पत्नीचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. लातूर जिल्ह्यामध्ये उदगीर इथे स्कूटीमधील 3 लाखांची चोरी. पार्क केलेल्या स्कूटीची डिक्की तोडून चोरट्यांनी पैसे पळवले. चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद. अमरावतीच्या रिद्धपूरमधील मठामधील अत्याचार प्रकरणी संतापजनक माहिती समोर. पीडित अल्पवयीन मुलीवर सख्या मामाकडूनही अत्याचार. 17 वर्षीय मुलीवर अत्याचार. मुलगी 8 महिन्यांची गर्भवती. पोलिसांकडून मामाला अटक. कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये हिंदुत्ववादी संघटनांचं आंदोलन. कोल्हापुरातील विद्यापीठाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज करण्याची मागणी. अरुण गवळीला जामीन देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार. शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरणी गवळींचा जामीन नाकारला. आजपासून 10वीच्या परीक्षेला सुरुवात. राज्यामध्ये 16 लाख विद्यार्थी 10वीची परीक्षा देणार. कॉपीमुक्त परीक्षेसाठी काटेकोर अंमलबजावणी केली जाणार. फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीचा अंतिम निकाल रखडला. तिसऱ्या आन्सर कीनुसार विद्यार्थ्यांचे गुण प्रसिद्ध. मात्र अंतिम निकाल बाकीच. लवकरात लवकर निकाल लावण्याची विद्यार्थ्यांची मागणी. नाशिक जिल्हा न्यायालयाच्या बाहेर 2 गटामध्ये तुफान हाणामारी. पोलिसांसमोरच 2 गटामध्ये तुफान राडा. घरगुती वादातून हाणामारी झाल्याची माहिती. जळगावमध्ये उसानं भरलेला ट्रॅक्टर नदीमध्ये कोसळला. अपघातामध्ये चालकाचा मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी. वाघोता पुलावर ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्यानं अपघात. कल्याण पश्चिम वसंत व्हॅली परिसरामध्ये भाजप कार्यालयाची तोडफोड. अज्ञात व्यक्तीकडून तोडफोड. तोडफोडीची घटना सीसीटीव्हीत कैद.
नवी मुंबईच्या डम्पिंग ग्राउंडला आग लागल्याची घटना, आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. अंबरनाथमध्ये इलेक्ट्रिक गाडीमुळे 12 गाड्या भस्मसात, इलेक्ट्रिक गाडीला आग लागून इतर गाड्यांचंही नुकसान. पालेगाव परिसरामधील गृहसंकुलातली घटना. अकोला शहरामधल्या निबंधे प्लॉट परिसरामधील डीपीला आग, आगीमध्ये डीपीमधील केबल जळून खाक. जळगावमध्ये एरंडोलमधील मार्बलच्या दुकानाला भीषण आग, आगीमध्ये 18 ते 20 लाखांचा ऐवज जळून खाक. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती. इचलकरंजीमधल्या जर्मनी टोळीचा सोशल मीडियावर दहशत माजवण्याचा प्रयत्न, जर्मनी टोळीसह 6 आरोपींवर गुन्हा दाखल. शहरातील चौकाचौकामध्ये सर्वांची धिंड काढली. नागपूरच्या कंपनीची फसवणूक करून आणलेला 4,85,000चा लसूण जळगावमध्ये जप्त, एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई. भिवंडीमध्ये सार्वजनिक ठिकाणी पालिका सफाई कर्मचाऱ्यांकडून रात्रीच्या वेळेला साफसफाई, शहरातील सार्वजनिक स्वच्छतेवर भर. बदलापूरमध्ये जलवाहिनी फुटून पाण्याची नासाडी, कात्रप सूर्यानगर भागामध्ये खोदकाम करताना जलवाहिनी फुटली. गोंडवाना विद्यापीठामधील पुढाकारानं चंद्रपूर आणि बल्लारपुरात 26व्या आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवाला सुरुवात. कार्यक्रमाला रक्षा खडसे, सुधीर मुनगंटीवार आणि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांची उपस्थिती. धुळ्यामधल्या देऊर शिवारामध्ये रानडुकरांचा हैदोस, मका पिकांचं नुकसान, शेतकरी त्रस्त, वन विभागाकडे उपाययोजना करण्याची मागणी. धुळ्यामधल्या देठरगाव परिसरामध्ये शेतकरी फुल शेतीकडे वळाले, वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडून फुलांची लागवड. नंदुरबार बाजार समितीनं कापसाच्या खरेदीचा 2 लाख क्विंटलचा टप्पा ओलांडला, कापसाची आवक आणखी काही दिवस सुरू राहणार. 3 वर्षांमध्ये जळगावातील 50,405 ग्राहकांनी महापालिकेचा 64 कोटी 25 लाखांचा कर ऑनलाईन भरला, ग्राहकांचा ऑनलाईन प्रणालीकडे कल वाढला. प्रलंबित देयकांसाठी जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचं काम बंद आंदोलन, धुळ्याच्या बांधकाम भवनाबाहेर डंपर जेसीबी आणत शासनाचा निषेध. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 650 क्विंटल नवीन गव्हाची आवक, गव्हाला 32 रुपये भाव, शेतकऱ्यांमध्ये समाधान. नंदुरबारच्या नवापूर तालुक्यामधल्या बारी गावात वन विभागाकडून लाकूड आणि फर्निचर जप्त, 2 लाखांचा अवैध सागवानी लाकडाचा साठा जप्त. बदलापूरच्या दर्शना दामलेनी ओसाड माळरानावर फुलवली शेती, आंबा, काजू, फणस, नारळ, फळबागांसोबत भाजीपाल्याची लागवड, तरुणांनी शेतीकडे वळण्याचं दामलेंचं आवाहन. जळगावच्या पाचोरा शहरामध्ये पूर्ववैमनस्यामधून 20 वर्षीय तरुणाची हत्या, एका आरोपीला अटक, पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल. जळगावच्या वाघोदा पुलावरून उसानं भरलेला ट्रॅक्टर नदीमध्ये कोसळला, चालक ठार, क्लीनर गंभीर, ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्यानं अपघात. अहिल्यानगर मालेगाव राज्य मार्गावर हार्वेस्टर मशीनला मालवाहू ट्रकची धडक, अपघातामध्ये 1 जण गंभीर जखमी. भंडारा जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली, नवे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मिलिंद कुमार सावळे यांनी स्वीकारला कारभार. कोल्हापूर अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, महिलेसह 4 जणांना कोल्हापूर पोलिसांकडून अटक, कारवाईमध्ये पोलिसांकडून 17 लाखांचा मुद्देमाल जप्त. जळगाव जिल्ह्यामधील कापूस उत्पादक शेतकऱ्यांवरील संकटांची मालिका सुरूच, कापसाला हमीभाव नाही तर दुसरीकडे सीसीआय केंद्र देखील बंद, शेतकरी अडचणी. वाशिम जिल्ह्यामध्ये खरीप हंगामातील कापूस पिकाच्या वेचण्या अंतिम टप्प्यात, गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी कपाशीचं फरदड घेणं टाळावं, कृषी विभागाचं आवाहन. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तूर खरेदीसाठी 12 केंद्रांना मंजुरी, सर्व खरेदी प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीनं होणार, शेतकऱ्यांना माल खरेदी केंद्रावर घेऊन येणं बंधनकारक. जळगावमध्ये शासनाकडून तुरीच्या खरेदीला सुरुवात नाही, शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त, खासगी बाजारामध्ये कमी दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका, शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी. पैनगंगा नदीवरील कोल्हापुरी बंधारा कोरडा पडल्यानं रब्बीची पिकं धोक्यात, वाशिम जिल्ह्यामधल्या बाळखेड, भापूर आणि धोडप बुद्रुक परिसरामध्ये पाण्याअभावी शेतकरी त्रस्त. जालन्याच्या भोकरदन तालुक्यामधल्या कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत, पिकावर मधमाशा येत नसल्यामुळे उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता. हिंगोलीमध्ये कांद्याच्या बियाण्याला बाजारामध्ये चांगला भाव, शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात कांदा बीजची लागवड. नाशिक जिल्ह्यामध्ये 11,50,041 लाभार्थ्यांचं ई-केवायसी झालं नसल्याची माहिती समोर, ई-केवायसी नसलेल्या लाभार्थ्यांचा धान्य पुरवठा बंद करण्यात येणार असल्याची माहिती. फ्रॉडच्या माध्यमातून खात्यातून पैसे गेल्यास बँक जबाबदार, एका याचिकेवर निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये बँक खातेदारांना मोठा दिलासा. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा बांगलादेशवर 6 विकेटनं विजय, शुभमन गिलची नाबाद शतकी खेळी, रोहित शर्माची 41 धावांची खेळी.